खालापूर निगडोली रस्त्याची दुरवस्था झाली होती, त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर तेथील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. खालापूर ते नदोडे वाडीपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत ग्रामस्थ यांनी एकत्र येत कामाची पाहणी केली असता काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून ते चांगल्या पद्धतीचे करण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. सदरचे मंजूर झालेले काम हे ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तसे होत नसून वरचेवर रस्त्याचे काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. माध्यमाच्या द्वारे मी इथे सांगू इच्छितो, हे नाबार्ड अंतर्गत हा रोड झालेला होता. सन 2000 पासून हा काम चालू होतं. जवळपास 2002-2005 पर्यंत हा काम पूर्ण झाला होता. इथून खालापूरपासून नाबार्ड योजनेअंतर्गत काम झालेला तो जवळपास निगडोली आसरे चौकपर्यंतचा काम हा पूर्ण झाला होता. आणि त्यावेळेपासून आज गेली 15 वर्षे आपण पाहिलात, आपण सुद्धा या रोडने चाललेले आहेत, गेले अधिकारी चाललेले आहेत, फार नागरिक चाललेले आहेत. या रोडची आज ही स्थिती आज आपण पाहिला तर सुस्थितीमध्ये आहे. आणि आता तरीसुद्धा काही ठिकाणी हा रोड खराब झाला असल्या कारणामुळे हा पुन्हा रोडची चांगली नवीन सुधारित मागणी केल्यानंतर आज जवळपास 1,22,00,000चा काम निगडोली कॉर्नरपर्यंत, खालापूर ते निगडोली कॉर्नरपर्यंत काम आलेलं आहे. आणि या कामाची क्वालिटी पाहता आता गेली 7-8 दिवसापूर्वी काम खालापूरमध्ये केलं असता ते 7-8 तासामध्ये तो काम जो उधळला आहे. आणि त्याच्यानंतर तिथे कामाचा विरोध झाल्यानंतर, नागरिकांचा विरोध झाल्यानंतर ठेकेदाराला किंवा त्या तत्सम इंजिनियरला वगैरे आज त्यांनी न कळत लोकांच्या नजरा चुकवत गेली 3-4 किलोमीटर पुढे येऊन गुपचूप, जिकडे लोकसंख्या नाही आहे, लोक जागरूक नाही आहेत, कुठे कोणाचं लक्ष नाही आहे, अशा ठिकाणी त्यांनी जाऊन हा काम 1-2-3 तासामध्ये किलोमीटर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. हा चोराटी काम चालू आहे. आणि हा पूर्णपणे आता निदर्शनास आलेला आहे का हा कुठल्याही म्हणजे इस्टिमेटद्वारे किंवा कोटेशनच्या हिशोबाने आहे, जसं प्रॉपर काम आहे त्या हिशोबाने नाही. आमची एवढीच मागणी आहे का हा जो निधी आहे हा जनतेच्या खिशातून जात असतो. आणि हा जो आज जर काम झालं, जर पुढील 5 वर्ष हा काम होणार नाही, जर हे आजच एकाच वर्षामध्ये जर हा खड्डे पडले तर उद्या 4 वर्ष आम्ही किती जरी रडलो, आमचे जरी खड्डे पडले, आम्हाला खड्ड्यात जायची वेळ आली तरी सरकार का आमच्याकडे पाहणार नाही. आणि हा निधी आज जो आम्ही आज इथे वापरला जातोय, पुन्हा सुद्धा आम्ही सरकारच्या दारात जाऊ शकत नाही. कारण ही नागरिकांची, प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपण जिथे जिथे काम चालू असतो तिथे तिथे आपलं नजर कटाक्षाने नजर असावी. कारण प्रत्येक वेळी सरकारला दोष देणे हा पण योग्य विषय नाही आहे. परंतु त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्व नागरिक इथे हा जो निदर्शनास काम आलेला आहे आज आम्ही इथे थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य दर्जाचा हा रस्ता केला जावा अशी मागणी केली जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील दुर्लक्ष करीत असून संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालून योग्य प्रकारे रस्त्याचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. हा रस्ता चालू आहे. रस्त्याचं आता आम्ही कामकाज सुद्धा बघून आलो, पण काम काय इंजिनियरच्या प्रमाणे तो काम नाहीच आहे. डांबर कमी आहे, डांबर आतरलेली नाही आहे, बरोबर खडी वेगळी आहे. त्याच्यामुळे रस्ता जेणेकरून रस्ता चांगला असावा, 5 वर्ष तरी टिकायला पाहिजे. कारण आता जर 6 महिने जर आता पावसाळा आला, पावसाळ्यानंतर जर परत रस्ता खराब झाला तर तो काय करणार? पावसाळी तर काय करू शकत नाही, पण तरी सुद्धा चांगलं करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. रस्ता जो आहे प्राजिमा 22 म्हणून आहे, शासनाच्या ज्या रेकॉर्डला आहे. काही एक जुलै महिन्यापासून आम्ही याचा पाठपुरावा घेत होतो. नागरिक इथले सगळे सजग आहेत. ऑगस्ट महिन्यात एक जोराचा पाऊस आलेला, त्यावेळी आपली ही जी दानवाडी आहे इथले जे सगळे लहान मुलं आहेत ही शाळेत जातात, पण पाऊस जास्त झाल्यामुळे तो पाणी जो आहे तो रस्त्याच्या वर आला आणि त्यांची 3 दिवस शाळा बुडली. तर त्यावेळेस आम्ही चव्हाण साहेब वगैरे जे आहेत PWDची त्यांच्याबरोबर आमची चर्चा चालू होती. त्यांनी सांगितलं तुमच्या नागरिकांची एक मागणीपत्र द्या. त्याप्रकारे आपण तो मागणीपत्र बनवून इथले जे नागरिक आहेत वनवा, निंबोडा, खालापूर, दानवाडी यांनी सगळ्यांनी सह्या करून तो पत्र PWDच्या कोकण भवनच्या ऑफिसला दिला. त्यानंतर मग आता जवळजवळ हा काम पूर्ण होऊन म्हणजे आता ह्याची मान्यता येऊन आता वर्क ऑर्डर निघून काम सुरू केला. मध्यंतरी आता काय झालं की तळ्याच्या इथे जेव्हा काम सुरू केलेला मसळे तलाव जो आहे खालापूरचा, तिथून आम्ही चव्हाण साहेबांना फोन केलेला का साहेब आपला पाठपुरावा आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं की दानवाडीच्या इथे 7 फुटाचा भराव आहे. तर नेमका कामाचं स्वरूप काय? तर त्यांनी तिथं सांगितलं काय की तळ्याच्या इथून राकेश BBM आहे आणि कार्पेट आहे आणि पुढे फक्त कोर्टाच्या इथे कार्पेट आहे, फक्त कार्पेट आहे, तिथं BBM नाही आहे. तर आम्ही ठेकेदाराला सांगितलं तू इथून कार्पेट का मारतो, तर इथनं करू नकोस, तू जो कोर्टासमोरचा आहे तो कर. तर त्या ह्याच्यात पण त्यांनी काही दर्जा सांभाळलेला नाही. 1-7 दिवसापासून आम्ही बघतोय का त्याचा पूर्ण जो वरचा लेअर आहे तो निघाला आहे.
तिथं सिलकोट मारलेलं नाही, त्या तिकडं त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आहे. आज 7 दिवसापासून आम्ही इंजिनियर बरोबर पाठपुरावा करतोय, साहेब तुम्ही बघायला या. आता इथे BBM टाकला, त्यात तिथं काहीच म्हणजे मातीवरच त्यांनी डायरेक्ट BBM मारायला घेतला आहे. साईड पट्टी आहे, साईड पट्टीला त्यांनी कोणतीही साफसफाई न करता, म्हणजे जो आम्हाला दर्जा अपेक्षित आहे, कारण का आज जवळ हा रस्ता झाला 5 वर्ष, याच्यावर सरकार परत निधी टाकू शकत नाही आणि याच्यावर परत आमचेच नागरिक व आम्ही तिकडनं ये जा करतो, त्यामुळे त्रास आम्हाला होणार आहे. परत हा खड्डे पूर्ण ह्या रस्त्याला खड्डे पडले आणि खराब झाला तर याला दोषी कोण? तर आम्ही एक सजग नागरिक म्हणून याच्यावर लक्ष टाकतोय. याच्यामध्ये फक्त आमचा हेतू एवढाच आहे की हा जो रस्ता आहे हा चांगला दर्जाचा व्हावा आणि चांगल्या प्रकारे व्हावा. आणि यामध्ये कसं आहे की सरकारचा पैसा हा प्रत्येक नागरिकाच्या खिशातून जात असतो, हा पैसा हा आमच्या खिशातून गेलेला आहे, त्यामुळं आम्हाला याची कळकळ आहे. आम्हाला फक्त एवढीच मागणी आहे की रस्ता हा चांगल्या दर्जाचा व्हावा आणि याकडे जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे हा जाणीवपूर्वक ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण का याआधी आम्ही त्या संदर्भात काय याचा दर्जा हा नीट राखला जात नाही, यासाठी लोकांनी आता उपोषणाचं पत्र देखील दिलेलं आहे. कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक, खालापूर.